RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। संत नगरीत भक्तीचा महापूर, भक्तांचे पावसासाठी साकडे, गजानन माऊलींचे पंढरीकडे महाप्रस्थान, 23 जूनला अकोल्यात आगमन। निविदा उघडण्यापूर्वीच महापालिकेचा कचरा ठेकेदार झाला फिक्स, अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर कंत्राटदारांच्या बैठकांना वेग। पातूर नगर परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता, काँग्रेसचे नगराध्यक्ष इद्दू पहलवान विजय। अकोट नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाला फेलगुड। पेपर फुटीनंतर आज पुन्हा एकदा झाली नीटची परीक्षा। नीट अकोल्यात 17 तर वाशिममध्ये 10 सेंटरवर होती परीक्षा। अकोला महापालिकेत काँग्रेसचे नाराज नगरसेवक फुटण्याच्या तयारीत, नव्या शहर व जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीनंतर मोठी घडामोड। आता सविस्तर बातम्या। जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकाराम अशा विठ्ठल नामाच्या गगनभेदी जयघोषाने आज संपूर्ण संत नगरी शेगाव दुमदुमून गेली। आषाढी वारीच्या पावन पर्वावर श्री संत गजानन महाराज संस्थानच्या परंपरेनुसार श्रींच्या पालखीचे आज ज्येष्ठ शुक्ल सप्तमी तिथीला सकाळी ठीक 7 वाजता पंढरपूरकडे भावपूर्ण महाप्रस्थान झाले। विदर्भाची पंढरी निघाली आहे थेट माऊलींच्या दर्शनाला। विदर्भाची पंढरी निघाली आहे थेट माऊलींच्या दर्शनाला आणि सध्या आपण आहोत शेगावामध्ये। हा टाळ आणि मृदंगाचा गजर तुम्ही बघू शकता। डोळ्यांचे पारणं पेलणारा हा सोहळा सध्या लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही बघताय RRC न्यूज वरती। आणि आज सोहळा आनंदाचा आणि गजर माऊलींचा हा सध्या सुरू असलेला लाईव्ह सोहळा स्पॉन्सर केलाय औषा ग्लोबल फर्निचर आणि KCC कन्स्ट्रक्शनने। आणि आज ही सकाळ म्हणजे आजची ही जी सकाळ आहे रविवारची, ही संपूर्ण अकोलेकरांसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे, कारण की पुढच्या 2 दिवस माऊलींची पालखी ही असणार आहे अकोल्यामध्ये। तर समस्त वारकरी मंडळी आणि शेगावावरून निघालेली ही पालखी सोहळा आपण सगळे बघू शकता। आपल्यासोबत म्हणजे माझ्या मागे तुम्ही बघू शकता की सगळे जे ट्रस्टीज आहे, मान्यवर आहेत शेगाव संस्थानाचे, ते माझ्या मागे उभे आहेत आणि श्रीमुखाचं दर्शन करण्यासाठी लोकांची अत्यंत गर्दी जमली आहे। तर मी अजिंक्य पुनश्च एकदा तुम्हा सगळ्यांचा RRCच्या लाईव्ह प्रक्षेपण सोहळ्यामध्ये खूप खूप स्वागत करतो। आणि माझ्या मागचा हा व्हॉइस तुम्ही बघू शकता, हा आवाज तुम्ही बघू शकता टाळ आणि मृदुंगाचा, जो तुमच्या कानाचं आणि तुम्ही टीव्हीवर पाहत असलेले दृश्य हे तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडेल। टाळ मृदुंगाचा निनाद, शंखनाद आणि वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त नृत्यामुळे संपूर्ण शेगाव नगरी भक्तिसागरात न्हाऊन निघाली होती। श्रींच्या प्रत्येक भक्ताने पावसाच्या नियमित आगमनाची अमूल्य मागणी मनोभावे केली। श्रींच्या पालखी सोहळ्याचे थेट प्रसारण RRC नेटवर्कवर करण्यात येत आहे। या ऐतिहासिक सोहळ्याच्या प्रारंभी गजानन महाराज मंदिर परिसरात अनुपमेय श्रद्धा आणि हर्षोल्लास पाहायला मिळाला। संस्थानचे विश्वस्त नीलकंठ पाटील यांच्या हस्ते श्रींच्या रजत मुखवट्याचे वेद मंत्रोच्चारात विधिवत पूजन अर्चन करण्यात आले। त्यानंतर विठ्ठल भक्तीचा उत्साह अंतःकरणात घेऊन 700हून अधिक निष्ठावंत वारकरी हातामध्ये भगव्या पताका घेऊन पंढरीच्या वाटेने मार्गस्थ झाले। या नयनरम्य सोहळ्याचे डोळे भरून दर्शन घेण्यासाठी भाविकांचा जनसागर उसळला होता।
मुखी अखंड हरिनाम आणि पावलांना वारीची ओढ असलेला हा सोहळा सुमारे 33 दिवसांचा आणि 1150 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून आषाढ शुक्ल नवमीला पंढरपूर धाम येथे पोहोचेल. सोमवार 22 जून रोजी गायगाव येथे दुपारची विश्रांती आणि सायंकाळी 6 वाजता भौरद येथे रात्रीचा मुक्काम असेल. तर श्री संत गजानन महाराजांची पालखी अकोला शहरातील राजराजेश्वर नगरी परिसरात 23 व 24 जून या 2 दिवस मुक्कामी राहील. नमस्कार मंडळी, मी अजिंक्य पुनश्च एकदा स्वागत करतो तुमचं RRC न्यूज वरती. KCC कन्स्ट्रक्शन आणि अहुजा ग्लोबल फर्निचर प्रस्तुत गजर माऊलींचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमामध्ये आपण बघू शकता की हा भव्य दिव्य सोहळा आपल्या याची देही याची डोळा आपण बघतोय. विदर्भाची पंढरी निघाली आहे माऊलींच्या दर्शनाला. आता सध्या नागझरीमध्ये आपण आहे, श्री क्षेत्र नागझरीमध्ये, आणि इथे सुरू आहे भेटीचा एक छानसा सोहळा. म्हणजे नागझरी मधले गोमाजी महाराजांच्या संस्थानामधून काही टाळकरी आणि विश्वस्त मंडळ आलंय गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी. एकीकडे शहरात कचऱ्याची कोंडी निर्माण झाली असताना दुसरीकडे मात्र नागपूरच्या एका लाडक्या कंत्राटदाराला ठेका मिळवून देण्यासाठी मनपाच्या काही बड्या अधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस केला आहे. आयुक्त सध्या सुट्टीवर असतानाही त्यांच्या शासकीय बंगल्यावर अधिकारी आणि कंत्राटदारांचे अर्थपूर्ण गुऱ्हाळ रंगत असल्याने अकोल्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. अकोला मनपाच्या कचरा ठेक्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून मंगळवारपर्यंत हा कोट्यावधीचा ठेका फायनल होण्याची शक्यता आहे. मात्र हा निर्णय होण्यापूर्वीच प्रशासकीय पातळीवर प्रचंड गुप्त हालचालींना वेग आला आहे. आयुक्त सुट्टीवर असतानाही त्यांच्या बंगल्याचे दरवाजे कोणासाठी उघडले गेले, तेथे कोणासाठी पायघड्या घातल्या गेल्या आणि आयुक्तांच्या अनुपस्थित या बंगल्याला चर्चेचा अड्डा कोणी बनवला, असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. अकोल्यातील एका हॉटेलमध्ये उतरलेल्या या नागपूरच्या ठेकेदाराने सकाळी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून फिल्डिंग लावणारा तो नागपूरचा बडा कंत्राटदार नेमका कोण, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या कोट्यावधींच्या संयुक्त ठेक्यासाठी मुंबईच्या नामांकित कंपन्यांनीही रस दाखवला होता. मात्र या कंपन्यांना पूर्णपणे गाफील ठेवून नागपूरच्या या खास मित्रासाठी अधिकाऱ्यांनी इतकी चोख तयारी केली आहे की हा ठेका आधीच फिक्स झाल्याची चर्चा आता उघडपणे रंगू लागली आहे. पातूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हिदायत खां उर्फ इद्दू पहलवान यांनी विकास योद्धा मंचाचे उमेदवार सय्यद बुरहान यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला. या चुरशीच्या लढतीत भाजपाचे सचिन ढोणे 3ऱ्या क्रमांकावर राहिले तर शिवसेना शिंदे गट उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली. शनिवार 20 जून रोजी झालेल्या मतदानानंतर रविवारी मतमोजणी पार पडली. नगराध्यक्षपदासह नगर परिषदेच्या 20 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 8 जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. विकास योद्धा मंचालाही 8 जागा मिळाल्या असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 आणि भाजपाचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सर्व नगरसेवक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती होती, तर विकास योद्धा मंचासोबत राष्ट्रवादी काँग्रेस, MIM आणि वंचित बहुजन आघाडीची आघाडी होती. सर्वसामान्य नागरिकांनी काँग्रेसवर विश्वास दाखवल्याबद्दल इद्दू पहलवान यांनी आभार मानले. देते हैं और ये इनकी जीत है, ऐसा कांग्रेस पार्टी की तरफ से हम सब ये लोगों की जीत है, ऐसा हम हमारे पक्ष का हमारी पार्टी का कहना है कि जो जीत होती है इसमें पब्लिक का बहुत बड़ा हाथ होता है. जनता जनार्दन होती है, जिसको चाहेगी बढ़ा देगी, जिसको चाहेगी गिरा देगी. काम करने वालों की हमेशा पब्लिक ने जनता ने इज्जत की है और उन्हें सराहा है. इसीलिए मैं सभी लोगों का कई दिल से शुक्रिया अदा करता हूँ. सभी समाजों को मेरा कोटि कोटि प्रणाम करता हूँ. इतना ही बोल के मैं मेरा
निकाल जाहीर होताच पातूर शहरात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण आणि विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हिदायत खां उर्फ इद्दू पहलवान यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काँग्रेसचे शीतल प्रवीण पोहरे, मोहम्मद शाकीर मोहम्मद साबिर, सुनीता साहेबराव वाघमारे, साबा अहमद खान अझर खान, सुमैया सदर शेख उस्मान, मोहम्मद मेहता अब्दुल रहूफ, ममता राजेश खोडे, हमीदाबी विजयी झाले. विकास योद्धा मंचाचे डॉक्टर सय्यद वसीम, बुशरा अंजुम मोहम्मद बाबर, साजिया परवीन मोहम्मद कैसर, कंबर जमा खान आदिल खान, मोहम्मद फैज मोहम्मद मकसूद, शरबत जमीन सय्यद मुजाहिद इकबाल, सय्यद मुजम्मिल हुसेन, साहिस्ता फिरदोस मोहम्मद इरफान, शिवसेना उभाटाचे आनंद रामभाऊ तायडे, अजय गजानन पाटील, तर भाजपाच्या अश्विनी सुनील पाटील, तुळसाबाई राजाराम गाडगे या विजयी झाल्या. पेपर फुटीनंतर आज पुन्हा एकदा देशभरातील विद्यार्थ्यांनी नीट ही वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेशपूर्व परीक्षा दिली. अकोल्यातील 17 परीक्षा सेंटरवर ही परीक्षा घेण्यात आली. जवळपास 6,500 विद्यार्थी अकोल्यातून या परीक्षेला बसले होते. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 17 परीक्षा केंद्रांवर 6,538 परीक्षार्थी बसले आहेत. आज सकाळपासूनच विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची आणि पालकांची मोठी हजेरी पाहायला मिळाली. देशभरातील एकूण परिस्थिती पाहता आज विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा तणाव स्पष्टपणे दिसून येत आहे. आज दुपारी 2 ते सायंकाळी 6:15 या वेळेत अकोला आणि मूर्तिजापूर शहरातील 17 केंद्रांवर ही परीक्षा पार पडत आहे. परीक्षेचे गोपनीय पेपर केंद्रावर सुरक्षित पोहोचवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष बंदोबस्त तैनात केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संवेदनशील भागांवर आणि परीक्षा केंद्रांवर पोलिसांची करडी नजर होती. परीक्षा प्रक्रियेशी थेट संबंध नसलेल्या कोणत्याही बाहेरील व्यक्तीला, अगदी प्रसार माध्यमांनाही परीक्षा केंद्राच्या आवारात प्रवेश करण्यास सक्त मनाई केली गेली. या परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया होती. प्रदेश स्तरावरून अकोल्यासाठी नवे शहर आणि जिल्हाध्यक्ष काँग्रेसने नेमले आहे. अकोला पश्चिममध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. अकोला महापालिकेत काँग्रेसचे 23 नगरसेवक असून जवळपास 14 नगरसेवक वेगळा गट स्थापन करत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. अकोला महापालिकेत काँग्रेस विरोधात आहे, पण विरोधातील काँग्रेस एकसंघ राहण्याची शक्यता धुसर झाली आहे. काँग्रेसचे 23 पैकी 14 नगरसेवकांचा दुसरा गट स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यामुळे विरोधी पक्षनेता व गटनेता हे दोन्हींमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रदेश काँग्रेसने शहर व जिल्हाध्यक्ष पदावर तडफदार नेत्यांची नियुक्ती केली आहे. असे असताना काँग्रेस अंतर्गत उभी फूट ही कोणाची व्यूहरचना आहे अशी विचारणा आता होत आहे. काँग्रेस फुटल्यास त्याचा सर्वाधिक फायदा हा सत्तारूढ भाजपाला होणार असून जिल्हा नियोजन समितीत भाजप सर्वाधिक सदस्य पाठविणार असून जिल्हा नियोजन समिती अर्थात DPDCचा विकास कामांचा निधीवर भाजपचा दावा असेल. जिल्हा नियोजन समितीत महापालिकेच्या सदस्य निवडीपूर्वी ही मोठी फूट काँग्रेसमध्ये होण्याची चिन्ह आहेत. यावर काँग्रेसच्या नेत्यांनी चुप्पी साधली आहे. अकोट नगर परिषदेत प्रभाग क्रमांक 4A व 4B साठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दोन्ही जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले. 20 जून रोजी झालेल्या मतदानानंतर रविवारी मतमोजणी पार पडली. या निवडणुकीकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. प्रभाग क्रमांक 4B सर्वसाधारण महिलामध्ये भाजपाच्या शारदा योगेश नाठे यांनी 1,706 मते मिळवत विजय संपादन केला. शिवसेना शिंदे गटाच्या भारती प्रशांत नाठे यांना 788 मते मिळाली असून त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. तर वंचित बहुजन आघाडीच्या वर्षा देवेंद्र माकोडे यांना 723 मते मिळाली. दरम्यान प्रभाग क्रमांक 4A मध्ये भाजपचे उमेश दाशिव हरसुलकर यांनी 1,401 मते मिळवत विजय मिळविला. शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा चंदन चंडालिया यांना 819 मते मिळाली असून त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. वंचित बहुजन आघाडीचे मंगेश उर्फ लखन प्रकाश इंगळे यांना 506 मते मिळाली. या निकालामुळे अकोट शहरातील स्थानिक राजकारणात भाजपची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. दोन्ही प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेत विजय मिळवल्याने पक्ष कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. विजयी उमेदवारांचे समर्थकांनी गुलाल उधळून व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. अकोला येथील RDG पब्लिक स्कूलमध्ये दिनांक 20 जून रोजी RDG शार्क पूल सीझन 1 ची ग्रँड फायनल उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेला हा एक आगळा वेगळा नवोन्मेष व उद्योजकता उपक्रम असून 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांच्या कल्पक संकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांना गुंतवणूकदाराशी जोडणे आणि त्यांच्या कल्पनांचे यशस्वी व्यवसायामध्ये रूपांतर करण्यासाठी मार्गदर्शन व आर्थिक पाठबळ मिळवून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे नाविन्यपूर्ण कल्पना, तांत्रिक कौशल्य आणि समाजातील समस्यांवर प्रभावी उपाय असतात. मात्र अशा कल्पना सादर करण्यासाठी, त्यांना दिशा देण्यासाठी आणि आवश्यक निधी मिळवून देण्यासाठी योग्य व्यासपीठांची कमतरता जाणवते. ही दरी भरून काढण्यासाठी RDG पब्लिक स्कूलने शार्क पूलची संकल्पना साकारली. युवा नवोन्मेषकांच्या स्वप्नांना पंख देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. पहिल्या सीझनमध्ये या उपक्रमाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी एकूण 143 अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून निवड झालेल्या अव्वल 10 स्पर्धकांनी ग्रँड फायनलमध्ये आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. या युवा नवोन्मेषकांनी आपल्या कल्पकतेचे, व्यावसायिक दृष्टिकोनाचे आणि सादरीकरण कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करून उपस्थित परीक्षक व प्रेक्षकांची मने जिंकली. अंतिम फेरीत विद्यार्थी वंशल अढाऊ यांनी सादर केलेल्या सेन्सोटेक स्मार्ट कृषी व मृदा विश्लेषण प्रणाली या प्रकल्पाने सर्व शार्क उद्योजक व गुंतवणूकदार यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या अभिनव प्रकल्पाने प्रभावित होऊन सर्व शार्क त्याला सहकार्य व गुंतवणूक करण्यासाठी उत्सुकतेने पुढे आले. ही घोषणा होताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनीही वंशला त्याच्या स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आज RDG पब्लिक स्कूल के द्वारा आयोजन जो किया हुआ है एक शार्क पूल, शार्क टैंक, ऐसा मिनी शार्क टैंक सीज़न 1, जिसमें अकोला के और भारत के बाकी भी यंग बच्चे यहाँ पर आए हुए हैं जो कि 15 साल, 14 साल, 13 साल की उम्र के हैं. वो अपने अपने यंग आइडियाज़ लेकर आए हैं और अकोला के बड़े बड़े इंडस्ट्रियलिस्ट बैठे हुए हैं एज शार्क्स, उनको फंड करने के लिए. बहुत अच्छा लगा इसमें शामिल होकर. बहुत ही अच्छी यंग क्रिएटिव आइडियाज़ लेकर लोग आए हैं. कुछ बच्चों ने एक्चुअल प्रोटोटाइप बनाए हैं, उनके पास पूरा उनका मॉडल डेवलप्ड है, ऐप्स डेवलप्ड है, उनके मार्केट प्लेसेस डेवलप्ड है. बहुत अच्छा लगा देख कर के अकोला इतना आगे बढ़ रहा है और RDG पब्लिक स्कूल एक प्लेटफॉर्म की तरह उनको एक ऐसी एक अपॉर्चुनिटी दे रहा है. मैं पूरे RDG पब्लिक स्कूल का, उनके ऑर्गेनाइजर्स का, गोविंदा जी का, सब इंडस्ट्रीज का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ कि ऐसा यंग बच्चों को एक प्लेटफॉर्म दिया है. और आशा करता हूँ कि इससे आगे हम जॉब क्रिएटर्स बनाएं, हम आगे इससे बिजनेस एंटरप्रेन्योर्स बनाएं जो कि समाज के लिए और अच्छा काम करते हैं. जय हिंद, जय भारत. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेल्या 7 ऑन टाइम या प्रकल्पालाही विशेष दाद मिळाली. तसेच साजूक, जो प्रत्येक घराला क्लाउड किचनमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता ठेवतो, स्वयंचार्ज होणारे इलेक्ट्रिक वाहन स्टडीमेट अल्ट्रा, जो शिक्षणाला खेळाचे स्वरूप देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरित करतो, इट इको, जो शेतकरी आणि ग्राहकांना थेट जोडणारा सेंद्रिय उत्पादनाचा डिजिटल मंच आहे, तसेच अश्वा ड्युअल मोटर स्कूटर, जी पेट्रोल आणि इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर आधारित हायब्रिड स्कूटर आहे. अशा अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणांनी योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास शालेय विद्यार्थीही समाज आणि उद्योग क्षेत्रातील समस्यांवर प्रभावी उपाय सुचवू शकतात, हे सिद्ध करून दाखवले. स्पर्धेचे परीक्षक व शार्क म्हणून उपस्थित शिवप्रकाश रुहाटिया, नितीन खंडेलवाल, निकेश गुप्ता, पंकज कोठारी, गुलशन कृपलानी, सोमेश बजाज आणि श्रीमती नताशा भसीन यांनी RDG पब्लिक स्कूलने उपलब्ध करून दिलेल्या या अभिनव व्यासपीठाचे मुक्तकंठाने कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, नवोन्मेष आणि समस्या सोडवण्याची वृत्ती विकसित करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी RDG पब्लिक स्कूलचे संचालक दिलीपराज गोयनका, सौरभ गोयनका, प्राचार्य कुरियचंद CP, उपप्राचार्य श्वेता चोमवाल यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांनी, विद्यार्थी स्वयं ढवळे, शिक्षक मंदार जोशी तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. थैंक यू RDG, थैंक यू दिलीप. वंडरफुल जो ये लिया तुमने, ज़बरदस्त है. आई कैनॉट इवन थिंक ऑफ दिस. एंड बच्चे 9वीं स्टैंडर्ड के 14-13 ईयर के, क्वेश्चन ये नहीं है कि उन्होंने द वे बाय विच दे हैव प्रेजेंटेड देमसेल्फ,
आइडिया अच्छा है या बुरा है, दैट इज़ सुपर। अकोला श्री की सिटी के अंदर में ये लेना ये बहुत बड़ी बात है। सौरभ को तो बहुत बहुत धन्यवाद। आई नो दिलीप, बट सौरभ ने भी बहुत मेहनत की है इट सिम्स इस पे। सो आई एम आस्किंग ओनली कि नेक्स्ट सेशन कब है, सीजन 2 कब है, दैट इज़ द ओनली क्वेश्चन। बहुत बहुत अच्छा प्रोग्राम था, कमेंडेबल। अकोला में ऐसा कुछ हो सकता है सोच भी नहीं सकते लोग। दिस वॉज सुपर्ब एंड थैंक यू फॉर इन्वाइटिंग। RDG शाहपुल स्पेशली सर आपने इनवाइट किया, सौरभ सर आपने भी इनवाइट किया, थैंक यू सो मच। एट दिस एज मेरे को ये ऑनर मिला, थैंक यू सो मच। कहीं पे ना कहीं पे मैं ही लर्निंग करने वाला स्टूडेंट हूँ, और डेफिनेटली आज काफ़ी यानी कि यंग स्टूडेंट से 14 ईयर्स 13 ईयर्स ओल्ड, इनके पास से मैं सीख के जा रहा हूँ। दैट्स ग्रेट फॉर मी। I mean, I don't have words. It gives me goosebumps to say this again. But at this age, you all are truly amazing and commendable. Truly amazing. And thank you, Dilip sir, Saurabh sir, for having me here. More than them, I had a great experience of what Akola is going to be in the future. Thank you. ने इतना अच्छा आइडिया को नर्चर किया। रियली आइडिया तो हर जगह लोगों के माइंड में आते ही रहते हैं, लेकिन दिलीप भैया ने इस आइडिया को जो नर्चर किया और सौरभ भैया ने जो उसको इतना एलेबरेट किया, रियली मैं बहुत खुश हूँ कि जब पहली बार इनका मैंने वीटेक्स में डेमो देखा और उसी दिन मैंने चला के बोला कि यहाँ कोई भी फंडिंग होगा या कुछ होगा, हम लोग रेडी है इसमें। Thank you for coming over here. It was a great experience. It was more than expected. It was par excellence. The performance of the students, the confidence with which the students presented ideas, and the way they were able to give you answers to the questions that you raised was very amazing. And we feel proud for. ना कि RDG की ये एक खास बात है कि यहाँ के जो टीचर्स हैं वो सैलरी के लिए काम नहीं करते, वो बच्चों के लिए काम करते हैं। और इसीलिए अकोला में तो ये RDG नंबर 1 है ही सर। मैं चाहूंगी कि विदर्भ में नंबर 1 स्कूल में हमारे बच्चों को इतना चांस दिया है। वीरम यहाँ आके बोला, मतलब थी उसके प्रोडक्ट में, अभी बन नहीं पाया है, लेकिन फिर भी उसका मन है कि वो करे और आप लोग सपोर्ट करते हैं तभी ये हो पाता है। थैंक यू सो मच सर। अकोल्यात काही ऑटो चालकांची अरेरावी, भाडे दरवाढ, अनिश्चित भाडे या समस्या पाहता व अकोल्याचा झालेला विस्तार पाहता सिटी बस काळाची गरज आहे। सिटी बससाठी आवश्यक ते चार्जिंग स्टेशन तयार असून आता केवळ प्रतीक्षा आहे ती सिटी बसची। अकोला शहराचा झालेला वेगाने विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता शहरात हक्काची आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच सिटी बस सुरू करणे ही काळाची गरज बनली आहे। विशेष बाब म्हणजे या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक सिटी बससाठी आवश्यक असलेले कौलखेड भागातील चार्जिंग स्टेशनचे काम आता पूर्ण झाले आहे। पायाभूत सुविधा तयार असतानाही प्रत्यक्षात बस सेवा कधी सुरू होणार असा प्रश्न आता अकोलेकर विचारत आहेत। सध्या अकोला शहरात अंतर्गत प्रवासासाठी नागरिकांना प्रामुख्याने ऑटोवरच अवलंबून राहावे लागते। मात्र गेल्या काही महिन्यात काही ऑटो चालकांकडून प्रवाशांशी केली जाणारी अरेरावी, मनमानी भाडेवाढ आणि अनिश्चित भाडेदर यामुळे सामान्य अकोलेकर प्रचंड त्रस्त झाले आहेत। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे। या सर्व मनमानीला चाप लावण्यासाठी सिटी बस हाच एकमेव आणि सक्षम पर्याय उपलब्ध आहे। शहरातील कौलखेड परिसरात इलेक्ट्रिक सिटी बससाठीचे चार्जिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने तयार झाले आहे। तांत्रिक आणि पायाभूत तयारी पूर्ण झाली असली तरी अद्यापही रस्त्यांवर बसेस धावताना दिसत नाहीत। प्रशासकीय मंजुरी किंवा बसेसच्या आगमनाला होत असलेल्या विलंबामुळे ही प्रतीक्षा लांबत चालली आहे। दर्शकों, अकोलेकर जो भी है, अकोलावासी इस बात का इंतज़ार कर रहे हैं कि यहाँ पर बसें कब आएंगी, ताकि दूर दराज एरिया जैसे भी डाबकी रोड हो गया, कौलखेड़ हो गया, तो वो लोगों को पहुँचने के लिए किसी ऑटो पर निर्भर न होना पड़े। सिटी बस कब आएगी उसका इंतज़ार है। लेकिन मैं आपको बता दूं कि यहाँ पे जो चार्जिंग सेंटर है बस के लिए बनाया गया, वो लगभग युद्ध स्तर पर काम चल रहा है और बहुत हद तक इसका काम हो चुका है। इसका काम तो युद्ध स्तर पर चल रहा है, लेकिन बसेस आने के लिए किस तरह का काम चल रहा है ये तो आपको पता है। इंतज़ार चल रहा है कि जल्द से जल्द बस आए, और अब देखना ये है कि बसेस कब तक के आती है और ये जो अभी निर्माण कार्य चल रहा है ये जल्द से जल्द कब तक के पूरा होता है।
अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या मोरणा नदीला सध्या जलकुंभीच्या विळख्याने पूर्णपणे ग्रासले आहे. मोरणा नदीची जलकुंभी जैसे थे अशीच सद्यस्थिती असून महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नदीतील संपूर्ण जलकुंभी नेमकी केव्हा निघणार असा संतप्त सवाल आता अकोलेकर विचारत आहेत. नदीच्या स्वच्छतेचा दावा करणाऱ्या महापालिकेच्या साफसफाईचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. जलकुंभीच्या साम्राज्यामुळे मोरणा नदीचे पात्र एका विस्तीर्ण हिरव्या मैदानासारखे दिसू लागले आहे. या साचलेल्या आणि दूषित पाण्यात स्थानिक पातळीवर डासांची पैदास प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शहरातील नदीकाठच्या परिसरासह दूरवरच्या वस्त्यांमध्येही डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रात्री तर दूरच, पण आता दिवसाही नागरिकांना घरात बसणे असह्य झाले आहे. डासांच्या वाढत्या प्रभावामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यासारख्या आजारांचा धोका वाढला असून लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. पावसाळा तोंडावर असताना नदीपात्रात साचलेली ही जलकुंभी अत्यंत घातक ठरू शकते. जलकुंभीमुळे पाण्याचा प्रवाह अडकतो, ज्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोकाही वाढतो. लेकिन आज हालात इस तरह है कि जलकुंभी वापस अपने पैर पसार चुकी है और पूरी मोरना नदी पर धीरे धीरे कब्जा कर रही है. मुझे तो ऐसा लगता है कि मोरना नदी और जलकुंभी का माँ बेटी की जैसा एक रिश्ता है. जैसे कोई भी बच्चा या बच्ची माँ की गोद में चैन पाता है, उसी तरह जलकुंभी मोरना की गोद में आके शरण चली जाती है. और जिस तरह माँ की गोद में, माँ की छत्र छाया में बच्चे आगे बढ़ते हैं, उसी तरह ये जलकुंभी मोरना में आकर बढ़ती जाती है. अमरावती शहर गुन्हे शाखेकडून अवघ्या 6 तासाच्या आत खुनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपी ताब्यात घेण्यात यश आले आहे. बडनेरा येथे ओम केतवास यांची हत्या झाली होती. बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देशी दारू दुकानाजवळ एका इसमाचा खून झाल्याची माहिती मिळाली. ओम आशिष कैतवास राहणार माता फाईल जुनी वस्ती बडनेरा याला धारधार शस्त्राने मारून ठार केल्याचे दिसून आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांनी स्टाफसह पोहोचून गुन्ह्याबाबत माहिती घेतली. मृतक व आरोपीचे कोणत्या तरी कारणावरून भांडण झाल्याची माहिती मिळाली. आरोपी रोशन धनराज कैतवास राहणार भगतसिंह चौक जुनी वस्ती बडनेरा, संकेत विनोद कैतवास राहणार माता फैल जुनी वस्ती बडनेरा अमरावती, एक विधी संघर्ष बालक यांना बोरगाव डॅप येथून यामाहा MT गाडीसह ताब्यात घेतले. आरोपी व मृतक यांच्यामध्ये जुन्या वादावरून भांडण होऊन आरोपींनी मृतकाचा धारधार चाकूने खून केल्याचे सांगितले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. 17 जून रोजी फिर्यादी माया गणेश डागा ही बालाजी प्लॉटमधील महिला पायी जात असताना एक अज्ञात इसम काळ्या रंगाचं मोपेड गाडीने आला आणि महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने हिसकावून पळून गेला. त्याबाबत राजापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा पथक करीत असताना घटनास्थळ परिसरातील जवळपास 100च्या वर CCTV फुटेजची पाहणी केली. 4 दिवसापासून आरोपीचा पाठलाग करून CCTV फुटेजच्या आधारे आरोपीच्या घरापर्यंत पोहोचण्यात यश आले. त्यानंतर गुन्ह्यातील आरोपी अनिल शेषराव लागपूरकर राहणार शिवपार्वती रेसिडेन्सी वासनकरवाडी अमरावती यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून 1,12,000 रुपये किमतीची 8 ग्रॅम सोन्याची लगड, गुन्ह्यात वापरलेली मोपेड असा 1,52,000चा मुद्देमाल जप्त केला. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. वाशिम जिल्ह्यात आज नीट परीक्षा अत्यंत शांततेत आणि कडक सुरक्षितेत पार पडली. जिल्ह्यातील 10 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली असून एकूण 3,095 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. नीटच्या परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच प्रशासनाकडून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा आज वाशिम जिल्ह्यात सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील 10 परीक्षा केंद्रांवर सकाळी 11 वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. 11 ते 2 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले होते. प्रत्येक केंद्रावर बायोमेट्रिक पडताळणी, CCTV कॅमेरे आणि व्हिडिओग्राफीद्वारे कडक नजर ठेवली जात होती. कोणतीही गडबड किंवा गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी प्रत्येक केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. प्रशासनाच्या कडक नियमांमुळे आणि चोख नियोजनांमुळे वाशिम जिल्ह्यातील ही परीक्षा आज पूर्णपणे शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सुटकेचा श्वास सोडला.
हिवरखेड परिसरात चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून एकाच दिवशी चोरीच्या 3 मोठ्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये एका भारतीय सैन्यातील जवानाच्या घरासह 2 मोटरसायकलींवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. भारतीय सैन्य दलाचे जवान गोपाल रमेश भगत यांच्या हिवरखेड येथील निवासस्थानी चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. जवान भगत देशसेवेवर असताना त्यांच्या बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली असून यामध्ये मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घरफोडीच्या घटनेसोबतच चोरट्यांनी एकाच दिवशी 2 दुचाकी सुद्धा पळवल्या. गोधरीवेस येथील रहिवासी आणि वेल्डिंग व्यावसायिक मकसूद खां हमीद खां यांची मोटरसायकल चोरट्यांनी चिचारी रस्त्याने पळवून नेली. ही चोरीची गाडी घेऊन पुढे गेल्यावर चोरट्यांनी ती मोटरसायकल वसीम बेग मिर्झा यांच्या घरासमोर सोडून दिली. ती गाडी तिथे सोडून चोरट्यांनी लगेच शेजारीच राहणारे मतीन बेग वकील वेग यांच्या मालकीची दुसरी मोटरसायकल चोरली आणि तिथून पसार झाले. एकाच दिवशी लागोपाठ घडलेल्या या 3 मोठ्या गुन्ह्यांमुळे हिवरखेड पोलिसांच्या गस्तीवर आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले असून हिवरखेड पोलीस आता या सराईत चोरांच्या शोधात आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली असून चोरांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. अमरावतीच्या सरस्वतीनगर भागात झालेल्या मंगळसूत्र चोरीचा गुन्हा गाडगेनगर पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे उघडकीस आणला आहे. मोबाईलच्या नादापायी एका 24 वर्षीय तरुणाने अवघ्या 12 वर्षाखालील लहान बालकाचा वापर करून ही चोरी घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चोरी गेलेले सोने जप्त केले आहे. फिर्यादी मंगेश उत्तमराव आंबेकर हे 23 एप्रिल रोजी लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेले होते. दरम्यान त्यांच्या पत्नीचे 40,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र घरातच विसरले होते. घरी परत आल्यावर मंगळसूत्र गायब असल्याचे दिसल्याने त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तपासादरम्यान फिर्यादीच्या घरी येणाऱ्या एका 12 वर्षाखालील लहान बालकाकडे विचारपूस केली. त्यावेळी शंतनू प्रदीप पवार वय 24 वर्ष राहणार चौधरी लाईन गाडगेनगर याने मोबाईलचे आमिष दाखवून या बालकाकडून ते मंगळसूत्र चोरून घेतल्याचे उघड झाले. आरोपीने चोरीच्या मंगळसूत्राची सोन्याची लगड तयार करून स्वतःजवळ ठेवली होती. पोलिसांनी आरोपीकडून 90,000 रुपये चालू किमतीची सोन्याची लगड पंचासमक्ष जप्त केली आहे. सदर धडक कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त श्याम घुगे, सहाय्यक आयुक्त कैलास पुणकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश श्रीवास व त्यांच्या टीमने केली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. संत नगरीत भक्तीचा महापूर, भक्तांचे पावसासाठी साकडे. गजानन माऊलींचे पंढरीकडे पुन्हा प्रस्थान. 23 जूनला अकोल्यात आगमन. निविदा उघडण्यापूर्वीच महापालिकेचा कचरा ठेकेदार झाला फिक्स. अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर कंत्राटदारांच्या बैठकांना वेग. पातूर नगर परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता. काँग्रेसचे नगराध्यक्ष इद्दू पहलवान विजय. अकोट नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाला फिलगुड. पेपर फुटीनंतर आज पुन्हा एकदा झाली नीटची परीक्षा. नीट अकोल्यात 17 तर वाशिममध्ये 10 सेंटरवर होती परीक्षा. अकोला महापालिकेत काँग्रेसचे नाराज नगरसेवक फुटण्याच्या तयारीत. नव्या शहर व जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीनंतर मोठी घडामोड. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.